इथे जी कार्ड्स आली आहेत तर पहिली जी कार्ड्स आहेत त्याच्यात हेस्टॅग पॅशन फॉरगिवनेस आणि फेथ आणि शेवटचं कार्ड आहे हँड. तर ही कार्ड काय सांगतायत की तुमचं हे कार्ड सांगताय तुमचं कर्म संतुलित होईल. तुम्ही जर चांगलं कर्म केलं असेल, मेहनत घेतली असेल, चांगल्या हेतूने काही केलं असेल तर तुम्हाला त्याचे चांगलं फळ मिळेल. आणि हे कर्म तुमच्या कामात असू शकतं. तुम्ही पॅशनने एखादं काम करत असाल, म्हणजे तुमचं एखादं काम ज्याच्यात तुम्ही सर्वस्व ओतलंय किंवा हर तऱ्हेने तुम्ही प्रयत्न करत आहात आणि ती तुमची आवड असू शकते. असं काम जे तुम्हाला खूप आवडतं करायला आणि त्यात तुम्ही हर तऱ्हेने स्वतःला समर्पित भाव ठेवून प्रयत्न केलेले आहेत, असं जे काम आहे त्यात तुम्हाला एप्रिल महिन्यात यश मिळेल. कोणाची ना कोणाची याबाबत तुम्हाला मदत मिळेल आणि तुम्ही आत्तापर्यंत जी काही मेहनत घेतली त्याला योग्य न्याय एप्रिल महिन्यात मिळेल. फॉरगिवनेसचं कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांनी जर काही चुका केल्या असतील, तुमच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांना माफ करा किंवा तुम्ही काही कुठे चुकले असाल तर तुम्ही ईश्वराकडे त्याची माफी मागा. ह्या दोन गोष्टींमुळे म्हणजे तुमचे प्रयत्न आणि तुम्ही इतरांना माफ केल्यामुळे आणि इव्हन स्वतःला सुद्धा माफ केल्यामुळे ईश्वरावरचा तुमचा विश्वास वाढेल, श्रद्धा वाढेल आणि त्यामुळेच तुम्हाला ब्रह्मांडाकडून हा मदतीचा हात दिला जाईल. तुम्हाला आत्ताच्या स्थितीत जे सहाय्य हवं आहे, जी मदत हवी आहे ब्रह्मांडाकडून, ती तुम्हाला ह्या एप्रिल महिन्यात नक्की मिळेल. इथे जे देवदूत आहेत त्यांच्या एका हातात पृथ्वी आहे आणि एक हात असा आहे देणारा. म्हणजे तुम्ही जे कार्य कराल ते व्यापक स्वरूपात असेल आणि तुम्ही इतरांना खूप द्याल. तुमच्याकडून मदतीचा हात खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे काही कार्य असेल तुमचं त्याद्वारे असंख्य लोकांना मदत होईल आणि यामुळेच तुमच्याकडे सुद्धा तितकंच जे तुम्ही चांगलं कर्म करत आहात त्याच्या कितीतरी पटीने, तितकंच नाही तर त्याच्या कितीतरी पटीने तुमच्याकडे ते परत येईल. शेअरिंगची ऊर्जा, गोइंग विथ द फ्लो आणि सप्रेशनचं हे कार्ड आहे. आणि इकडे डेस्कचं कार्ड आहे लायन. डेस्कचं हे कार्ड सांगतंय की ह्या एप्रिल महिन्यात तुम्ही कामाला खूप महत्त्व द्याल. तुमचं ध्येय, तुमचं काम असेल, जे काही कार्य तुम्ही करत आहात त्यात तुम्ही अधिकाधिक चांगलं कसं करू शकता यावर तुमचं सगळं लक्ष केंद्रित असेल आणि ह्याबाबत तुम्ही अनेकांना तुम्ही काय करत आहात ह्याबाबत सांगाल किंवा ही शेअरिंगची ऊर्जा म्हणजे ते जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही इतरांना द्याल. तुमची भीती दूर होईल आणि एक स्थिरता येईल. हे कार्ड अबंडन्सचं सुद्धा आहे. शेअरिंग, आपण जेव्हा इतरांना आपल्याकडे असलेलं ज्ञान देतो किंवा जर पैसा असेल तर पैसा देतो, मदत करतो, त्याद्वारे
त्यांनाही मदत मिळते आणि आपण स्वतःला सुद्धा एक प्रकारे मदतच करत असतो. त्याप्रमाणे तुम्ही एप्रिल महिन्यात खूप कामाला महत्त्व द्याल. सर्व लक्ष तुमचं त्या कामावर असेल. त्याच्यात अधिकाधिक तुम्ही कसं काय करू शकता चांगलं, यावर तुमचं लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमची जी तुमची आधीची अशी ऊर्जा असेल की जिथे तुम्हाला दुखावलं गेलं असेल किंवा तुम्ही कुठच्या तरी जुन्या गोष्टींमुळे त्रस्त होतात, तर त्या सगळ्या ज्या दुःख देणाऱ्या गोष्टी होत्या, ज्या खोलवर तुमच्या मनात होत्या आधी, तर त्या सगळ्याचा चांगला उपचार होईल आणि तुम्ही जे करत आहात त्यावर तुमचा लक्ष राहील. म्हणजे जर आधी तुमच्याकडे काम होतं पण तुमचं कामात लक्ष नव्हतं आणि ह्या गोष्टींमुळेच तुम्ही सतत त्याबद्दल विचार करत होतात, त्रस्त होतात, अशी जी ऊर्जा तुमची आधी होती ती एप्रिल महिन्यात तशी अजिबात राहणार नाही. तर तुम्ही पुढच्या दृष्टीने कामात कसं अधिकाधिक चांगलं करता येईल, काय तुम्हाला करण्यासारखं आहे, ह्यावर सगळं लक्ष तुमचा केंद्रित राहील. आणि लायनचं हे कार्ड सांगतंय, लायन म्हणजे टाइम टू ऍक्ट. लायन म्हणजे ती शक्ती तुम्ही स्वतःमधली ओळखाल की मी काहीतरी वेगळं आहे. माझं जे काम आहे त्यात मी काही स्वतःची छबी निर्माण करू शकतो. तुम्हाला तुमची शक्ती कळेल, तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे वेगळे आहात. तो वेगळेपणा तुमच्या कामातून लोकांपर्यंत पोहोचेल. गुड फॉर्च्यून, नाइट ऑफ सॉर्ड, नाइन ऑफ सॉर्ड, एस ऑफ पेंटाकल आणि रॅबिट. Too much concern with sexual matter. गुड फॉर्च्यूनचं हे कार्ड आणि त्याच्या विरुद्ध ही टू मच कन्सर्न विथ सेक्शुअल मॅटर ही एक नकारात्मक ऊर्जा. ही ऊर्जा जी तुम्हाला त्रस्त करत होती, कुठेतरी असुरक्षित भावना तुमच्या मनात होती, अतिविचार एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही करत होतात, तर ही तुमची भावना, हे सगळे विचार आता निघून जाणार आहे. कारण आता तुमचा सगळा लक्ष कामावर असणार आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल, नशीब तुम्हाला साथ देईल. आणि नाइट ऑफ सॉर्ड्सचं कार्ड म्हणजे तुम्ही वेगाने त्याबाबत विचार कराल. किंवा असं सुद्धा होईल की इथे हँडचं कार्ड आहे आणि हे नाईटचं कार्ड आहे. म्हणजे एखादी तरुण व्यक्ती नसेल तर अशी व्यक्ती जी उत्साहाने काम करते, मग ती वृद्ध असली तरी चालेल, पण जिला उत्साह आहे जिच्याकडे कोणत्याही कामाबाबत, अशी व्यक्ती खूप वेगाने तुम्हाला मदतीचा हात द्यायला येईल. आणि एक नवीन सुरुवात तुमच्या कामात तुम्ही करू शकाल. इथे काम असं मी जे म्हणते ते आर्थिक दृष्ट्या तुमची प्रगती होऊ शकते. किंवा जर पेंटॅकल्सचं हे कार्ड आपल्या तब्येतीबद्दल, म्हणजे आपली शारीरिक मानसिक जे आपलं स्वास्थ्य आहे त्यात सुद्धा सुधारणा होईल. काहीतरी तुम्ही त्या दृष्टीने नवीन काही कराल, एखादा व्यायाम कराल किंवा काहीतरी असं कराल की जे तुमच्या तब्येतीसाठी, स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. किंवा जर ती गोष्ट नसेल आणि तुमचा प्रश्न कामाशी संबंधित असेल तर इथे जास्त करून ऊर्जा कामाचीच आहे. कारण डेस्कचं हे कार्ड आहे आणि पॅशन आहे. ही सगळी कार्ड्स आपल्या शारीरिक स्वास्थ्यापेक्षा सुद्धा
आपल्या कामाबद्दलच जास्त सांगत आहे, पण पेंटॅकल्सचा इथे एक कार्ड असल्यामुळे मी फक्त शारीरिक दृष्ट्या मी सांगत होते, पण हे संपूर्ण रीडिंग जे आहे ते तुमच्या कामाबद्दलच सांगत आहे. तुम्हाला काही ना काही नवीन कल्पना सुचेल आणि त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलाल. तुमचं जे काही काम तुम्ही करत आहात, मग ती तुमची कला असेल किंवा तुम्ही इथे जसं दाखवलंय एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा करत आहात किंवा अशा प्रकारचं हिलिंगचं किंवा कोणत्याही प्रकारचं जे तुमचं काम आहे त्यात तुम्हाला खूप पुढे जाण्याकरिता, त्यात तुमची प्रगती होण्याकरिता तुम्ही कृती कराल, त्याबद्दल विचार कराल, काय करायला हवं, काय करायला नको. आणि ह्या सगळ्यात तुम्ही इतरांनी जर काही तुमच्यावर अन्याय केला असेल किंवा काही इथे जसं टू मच सेक्शुअल मॅटर आणि तुम्ही अति विचार करताय, ही जी ऊर्जा आहे म्हणजे कुठची तरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जी त्रस्त करत होती ती आता पूर्णपणे निघून गेलेलीच आहे. कारण अशी ऊर्जा जर असेल तर तुमच्या कामात लक्ष लागणार नाही, पण आता ती ऊर्जा अजिबात नाहीये. ही ऊर्जा तुमची आधीची ऊर्जा असू शकते ज्याने तुम्ही त्रस्त होतात. तर हा जो तुमच्यावर कुठे अन्याय झाला आहे असं जर तुम्हाला कुठे वाटत असेल तर ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगतंय की त्यांना माफ करा आणि तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही ईश्वराकडे त्याबद्दल माफी मागा. ह्या सगळ्यातून तुम्ही जे काही करत आहात त्यात तुमची प्रगती निश्चित होणार आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप चांगला असेल. व्यस्त राहाल संपूर्ण एप्रिल महिन्यात, कामात व्यस्त असाल, काही ना काही वेगळं कराल आणि भाग्य तुम्हाला साथ देईल. हे होतं तुमचं आजचं रीडिंग. याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.